रखमा आजी एक अज्ञात जग. मी 12वीला असताना जालन्यात होतो. तेव्हा माझा एक रूम पार्टनर होता. त्याने मला सांगितलेला हा प्रसंग. देवनाथ पाटील हे त्यांचे वडील. हा त्यांच्याच बाबतीतला किस्सा आहे. आता फक्त त्यांनाच माहीत कसे तो किती खरा आणि किती खोटा. ही गोष्ट आहे 1987 सालची. देवनाथ पाटील नुकतेच पदवी उत्तीर्ण झाले होते. काही ठिकाणी अर्ज पाठवल्यानंतर त्यांना समुद्राच्या एका दुर्गम भागात असलेल्या उंबरवाडी नावाच्या गावातील आश्रमशाळेत शिक्षकाची नोकरीची ऑर्डर मिळाली. नोकरीच्या संधीबद्दल ते खूप उत्सुक होते. लवकरच त्यांनी नोकरीवर जाण्याचा निर्णय घेतला. 2 दिवसात लोखंडी पेटीत आवश्यक सामान भरून ते उंबरवाडी तालुक्याच्या ठिकाणी पोहोचले. पुढे कोणतीही वाहने उपलब्ध नसल्याने निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत डोक्यावर पायात खोके घेऊन उंबरवाडी गावाकडे वाटचाल सुरू केली. आजूबाजूला उंच झाडांनी आच्छादलेले डोंगर, त्यातून वाहणारे पाण्याचे झरे आणि आकाशातून येणारे पक्ष्यांचे संगीत, या सगळ्यांनी मन मोहून टाकले होते. पुढचे आयुष्य आपण निसर्गाने परिपूर्ण असलेल्या परिसरातच घालवू या विचाराने त्याला आनंद झाला. काही अंतर चालून गेल्यावर परत एक बैलगाडी आली आणि ती त्यांना थोड्याच वेळात गावात घेऊन आली. उंबरवाडीला पोहोचताच त्यांनी शाळेत हजेरी लावली. मुख्याध्यापक ज्येष्ठ आणि शिस्तप्रिय होते. त्यांनी देवनाथ गुरुजींना सांगितले की त्यांची राहण्याची खोली दुसऱ्या सेवानिवृत्त गुरुजींच्या ताब्यात आहे. त्यांना तेथे आणखी 1 महिना राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या महिन्यासाठी देवनाथ गुरुजींना गावातच कुठेतरी दुसरी व्यवस्था करावी लागली. देवनाथ गुरुजी त्या भागात अगदी नवीन होते. त्यांनी गोंधळून मुख्य गुरुजींकडे पाहिले आणि खोली शोधण्याची विनंती केली. थोड्याच वेळात डोक्यावर पेटी आणि शाळेचा शिपाई घेऊन स्वारी गावाकडे निघाली. शिपाई चांगला बोलका होता. गावात पोहोचेपर्यंत त्याने शाळेबद्दल बरीच माहिती दिली. देवनाथ गुरुजी त्याच्या आजूबाजूला कमी जास्त बघत होतो. डोंगरात वसलेलं गाव, लाल माती, वळावळणाचा रस्ता, बाजूच्या झाडांच्या सावल्या आणि कानातून येणारा पक्ष्यांचा मधुर आवाज मनाला सुखावत होता. गावात पोहोचल्यावर त्यांचा तांडा हळूहळू पुढे सरकत होता. सगळी घरं सारखीच दिसत होती. मातीचा लेप असलेल्या छत्रीच्या भिंती आणि वर गवताची छत, आकारात थोडा बदल. यापैकी कोणतं घर येईल देव जाणो. देवनाथ गुरुजी मनातल्या मनात विचार करत होते. शिपाई कुठे घेऊन जातो हे बघून ते त्यांच्या मागे लागले होते. गावाच्या शेवटच्या टोकाला जाऊन एका भल्या मोठ्या घरासमोर थांबले. घर थोडं थोडं होतं. मोठा. तो ओरडला, रखमा आजी, ओ रखमा आजी, तू घरात आहेस का? थोड्याच वेळात एक आजीच्या वयाची बाई हिरवे कपडे घालून वेण्या खोदत बाहेर आली. वय जास्त दिसत असले तरी हालचाल चालू होती. वेगवान. आवाज खूप सुंदर आहे. शिपायाने तिला सर्व काही सांगितले आणि देवनाथ गुरुजींना विनंती केली की तिला महिनाभर ठेवा. गरीब मुलगी, तिला मूल नाही. ती सोबत असेल आणि 2 पैसे मिळतील. वर म्हणून लगेच तयार झालो. काही जेवणासाठी पैसे ठरवून त्याच क्षणी देवनाथ गुरुजी रखमा भाडेकरू बनले. दिवस चांगले जात होते. गुरुजींची शाळा रोज सुरू होती. आजी रखमाला असताना त्यांना मदत करणे हा त्यांचा दिनक्रम होता. घरी आणि बाहेर अंथरुणावर पडून वाचन. आजी रखमाला मूल नव्हते. आता तिने देवनाथ गुरुजींना मुलासारखे वागवायला सुरुवात केली होती. ती कोण आणि कोणाकडे आली हे फार कमीच होते. कायमचे घराशेजारी फुलांची फळांची बाग, 2 कया आणि 1 घर हेच तिचं जग होतं. आता त्या जगात देवनाथ गुरुजींचा समावेश झाला होता. शाळेला सलग 4 दिवस सुटी होती. गुरुजी सकाळी आंघोळ करून वाचन करून बसले होते.
बरोबर त्याच दिवशी दुपारी रखमा आजीकडे पाहुणे आले होते. गुरुजी घरी असल्याने बकरीचे दूध संपले होते. त्याचे 2-3 चहा. शेजारच्या मावशीकडे चांगली मोठी गाय होती. गाईचे दूधही मूर्ख होते. रखमा आजी घाईत पाने घेऊन शेजारी गेली. थोड्याच वेळात तिने रिकामी पाने घेऊन बोटे मोडली. शेजारच्या मावशीचे नाव. ती म्हणाली आजीला दुधाची पाने झाकली होती आणि दूध संपले म्हणून रिकामे परत पाठवले होते. देवनाथ गुरुजींनी आजीला शांत केले. आजीने तिला सोडले आणि तिच्याशी गप्पा मारण्यात बुडून गेले. तो दिवस आला. संपला. आजीचा राग सिलेक्ट झाला. म्हणूनच गुरुजींनी विषय सोडवला नाही. ती रात्र संपली. दुसऱ्या दिवशी नित्यक्रमात एकदा गुरुजी सकाळी बाहेर आले. वाचता वाचता शेजारच्या घरी गेलो. तिथे काका-काकू गाईचे दूध काढण्याचा प्रयत्न करत होते. पण गाय त्यांना लाथा मारत होती. शेवटी ते मेस सोडून हताश होऊन घरी गेले. संध्याकाळी परत त्याच पद्धतीने. गुरुजींना त्यातले काहीच समजले नाही. म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशीही तेच. तिसऱ्या दिवशीही तेच सुरू होते. संध्याकाळी एक वैद्य आले. बराच वेळ गाय कुजण्यासाठी बरीच औषधे घासत होती. पण गाय दूध काढू देत नव्हती. सडून फोडायची वेळ आली होती. त्रासामुळे गाय रडत होती. पण दूध काढू देत नव्हते. काहीही काढा. ती मावशी रडत होती, गायीची मालकीण. गुरुजी सर्व काही टक लावून बघत होते. काही वेळात वैद्य बुवा वैतागले आणि काकाकाकूंना काहीतरी म्हणत घरात घेऊन गेले. त्यांना पाहिलं. काही वेळाने परत जात होतो. अंधार पडत होता. गुरुजी घरी यायला उठले. गुरुजी ओ गुरुजी, तुम्ही इथे आलात का? त्या शेजारच्या काकांनी गुरुजींना बोलावलं. गुरुजी त्यांच्याकडे गेले. गुरुजी आजी की विनंती, काका म्हणाले. काय मागवायचं आणि का? गुरुजींना काही कळत नाही. अरे त्या दिवशी या वेड्या माणसाने घरात दूध घेऊन आजीला परत पाठवले, त्यामुळे आता 3 दिवस झाले गाय ओलांडून मरायची वेळ आली पण दूध नाही. काका होते. उत्सुकतेने बोलतोय, अहो, मी शिक्षिका आहे आणि आजी काय करणार? त्यात डॉक्टर नाही. आजी किंवा वैद्याला दाखवण्याऐवजी तालुक्यातील डॉक्टरांना बोलवा. घरी जाताना गुरुजी बोलले. तो पटकन उठला आणि गुरुजींचे पाय धरून रडू लागला. गुरुजी, असं करू नका. तुम्ही तुमच्या आजीला एकदा सांगा की आमच्याकडून चूक झाली आहे, आम्ही पुन्हा कधीच राहणार नाही असं सांगा. आणि त्यांना माफ करा. तो बोलत असताना तो होता. पाय सोडत नाही. हे मांगे वाहून जा आणि ते दूध भागुल आहे. गुरुजींनी ते घ्या आणि आमच्या आजी कदनाचा आनंद घ्या. गुरुजींसमोर दुधाने भरलेली पाने करत तो म्हणाला. गुरुजी याचा काही अर्थ नाही. त्यांना ओळखताना कसेतरी पळत सुटले. आणि एकजण कोप्यात बसला. आजमाने विचार केला, भूक राखीव आहे. ते म्हणाले. त्यांना अजून समजले नाही. एवढा अंधार वेळ गेला होता. पडल्यावर फिरू नकोस. बाहेर पडू नकोस जास्त, आजी माया आवाजात बोलली. गुरुजींनी घडवलेला सर्व प्रकार सांगितला. आजी चिडून भांडे जातील अशी गुरुजींना शंका होती. पण माझं ऐकून आजी, तू रांगेत येशील की नाही? मला पाहून पान का लपवतेस? असं म्हणत हसायला लागली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. काय झालं आजी? त्या असंका बोलत होत्या आणि आता असंका बोलताय तुम्ही? मला काही सांगाल का? गुरुजी मेटाकुटीत बोलत होते. आजी पटकन उठली आणि म्हणाली, दुधाची मुलगी कशी उडाली आहे ते बघायच नाही का? चल मग. आजी तारा तारा हातात धरून पुढे गेली. गुरुजी घाईघाईत पळत सुटले. आजी थेट शेजारच्या शेडमध्ये शिरली आणि गाईच्या पायाजवळ पकडून एक खिळा बाहेर काढला.
गुरुजी गायीजवळ उभे होते. खिळा बाहेर येताच गुरुजींच्या पायावर काही थेंब पडू लागले. गुरुजींनी खाली वाकून पाहिलं. गायीच्या सडातून दुधाच्या धारा येत होत्या. आजी तिच्याकडे बघून हसत होत्या. गुरुजी आश्चर्यचकित झाले होते आणि कधी आजीकडे तर कधी दुधाच्या धारांकडे थरथरत होते. ती रात्र घालवून गुरुजी दुसऱ्या दिवशी 8 दिवसांच्या रजेवर निघून गेले. परत येईन असे सांगून सामान घ्यायला गेले नाहीत. सध्या ते बस कंडक्टरच्या नोकरीतून निवृत्त होऊन जीवनाचा आनंद घेत आहेत.